तिकडे विधिमंडळाविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे अडचणीत असलेले खासदार संजय राऊत यांनी हक्कभंग समितीच्या नोटिसीला उत्तर तर दिलंय, पण आपल्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आल्याचा दावा राऊत यांनी केल्याचं कळतं. तर हे प्रकरण आता राज्यसभेच्या विशेषाधिकार समितीकडे पाठवलं जाण्याची शक्यता आहे. चोरांचं मंडळ, चोर मंडळ, विधिमंडळ नाही चोर मंडळ आहे. याच वक्तव्यामुळे खासदार संजय राऊत अडचणीत सापडलेत. विधिमंडळाच्या हक्कभंग समितीनं संजय राऊतांना या प्रकरणी नोटीस बजावली आहे. त्यावर अखेर संजय राऊतांनी आपली भूमिका मांडली आहे. हक्कभंगाची नोटीस मिळाली तेव्हा मी मुंबईत नव्हतो, त्यामुळे उत्तर देऊ शकलो नाही. माझ्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला असून हे वक्तव्य विधिमंडळातील सदस्यांचा अवमान करण्याकरता केलेलं नसून हे वक्तव्य एका विशिष्ट गटापुरतं होतं. मी केलेलं वक्तव्य तुम्ही तपासून पाहावं, असं स्पष्टीकरण संजय राऊतांनी दिलं. विधिमंडळामध्ये गेले, त्याने सरकार स्थापन केलं आणि आमच्यावरती हल्ले करतायत. विधिमंडळाच्या बाहेर त्यांचा उल्लेख चोर असा केला जातो, दरोडेखोर केला जातो. काल आपण बच्चू कडू यांना जेव्हा अडवलं तेव्हा इथं लोकभावना त्यांना उद्देशून मी म्हटले की ज्यांनी बेईमानी केली, ज्यांनी गद्दारी केली, ह्या लोकांनी विधिमंडळाचं अशा प्रकारे रूपांतर केलेलं आहे. चोऱ्या करून ते आतमध्ये गेले, अशा प्रकारे ते स्वतः चोर आहेत आणि त्यांच्यामुळे विधिमंडळाची बदनामी होते. चोर मंडळ म्हणून ते थांबायला पाहिजे. एकीकडे संजय राऊतांनी हक्कभंग समितीच्या नोटिशीला उत्तर दिलंय, तर दुसरीकडे हे प्रकरण आता राज्यसभेच्या विशेष अधिकार समितीकडे पाठवण्याची शक्यता वर्तवली जाते. राज्यसभेचा मान राखण्यासाठी राऊतांचं प्रकरण केंद्राकडे सुपूर्द करण्यात येणार आहे. त्यामुळे आता राऊतांच्या हक्कभंगाचा चेंडू राज्यसभेच्या विशेष अधिकाराच्या कोर्टात जाणार आहे. तसंच राऊतांना पुन्हा बाजू मांडण्याची संधी द्यायची की नाही हे राज्यसभा समिती ठरवणार आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. वळूयात पुढच्या काही बातम्यांकडे. राज्याच्या अनेक भागांमध्ये म्हणजे जवळपास 8 पेक्षा जास्त जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस झाला आणि या अवकाळी पावसामुळे शेतपिकांचं प्रचंड नुकसान झालंय. आसमानी संकटानं शेतकरी रस्त्यावर आलाय. बुधवारी विधिमंडळात याचे तीव्र पडसाद उमटले, कारण विरोधकांनी याच मुद्द्यावरून आक्रमक भूमिका घेत सरकारला धारेवर धरलं. तसंच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीनं आर्थिक मदत दिली पाहिजे अशी आग्रही मागणी सुद्धा केली. शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून बुधवारी विरोधक विधिमंडळात आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. अवकाळी पावसामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यात शेतीचं प्रचंड नुकसान झालंय. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याच्या मागणीवरून विरोधकांनी विधानसभेच्या पायऱ्यांवर आंदोलन केलं. तसंच सभागृहातही विरोधी पक्षानं राज्य सरकारला धारेवर धरलं. सगळी हाल अपेक्षा असताना अध्यक्ष महाराज, माझी आपल्याला नम्र विनंती आहे की आपण 57 दाखल करून घ्यावा अध्यक्ष महाराज, आणि सगळं कामकाज बाजूला सारून या शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आज सरकारने निर्णय द्यावा अशी आमची भूमिका आहे अध्यक्ष महाराज. आपण निर्णय द्या अध्यक्ष महाराज. ऐन धुळवडीच्या आदल्या रात्री अवकाळी पावसामुळे शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. संकटात सापडलेल्या बळीराजाला मदतीचा हात देण्याची मागणी विरोधकांनी केली आहे. अजूनही नाफेड जे आहे हे मार्केटमध्ये उतरत नाहीयेत, बाहेरच्या बाहेर कांदा खरेदी करतात. अध्यक्ष महोदय, अतिशय वाईट परिस्थिती जी आहे त्या अवकाळी पावसामुळे आणखी वाईट झालेली आहे. अध्यक्ष महोदय, तोंड पडवून घेतात. आज महिला दिन आहे, पण ज्यावेळेला आपण ते टीव्हीवर पाहतो, शेतकऱ्यांच्या महिला तोंड पडून घेत आहेत, रडतायत. अध्यक्ष महोदय, विरोधकांच्या आक्रमक पवित्र्यामुळे सत्ताधाऱ्यांची काहीशी कोंडी झाल्याचं पाहायला मिळालं. त्यानंतर उपमुख्यमंत्री फडणवीसांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत दिली जाणार असल्याचं सभागृहात सांगितलं. एकूण 8 जिल्ह्यांमध्ये साधारणपणे 13,729 हेक्टर एवढं नुकसान झालेलं आहे. या संदर्भात कालच रात्री सर्व आदेश माननीय मुख्यमंत्र्यांनी दिले. अध्यक्ष महोदय, अधिकची माहिती घेणं चाललंय, पण आतापर्यंत आलेल्या माहितीच्या संदर्भात तात्काळ मदतीचे प्रस्ताव मागवलेले आहेत आणि अध्यक्ष महोदय, या सगळ्या ठिकाणी तात्काळ मदत करण्यात येईल. मंगळवारी राज्यात एकीकडे नेते मंडळी धुळवडीमध्ये मग्न असताना दुसरीकडे शेतकऱ्यांनी सरकारी मदतीसाठी आक्रोश केला होता. अवकाळी पावसामुळे पिकं मातीमोल झाली आहेत.
त्याचे पडसाद बुधवारी विधिमंडळ अधिवेशनातही उमटले. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, मुंबई.